कित्येक वर्ष कोकणातील पारंपरिक मासेमारी म्हणजे रापण पाहण्याची इच्छा होती। ती इच्छा आज पूर्ण होते। चला पाहूया कोकणी माणसाची पारंपरिक मासेमारी म्हणजे रापणीची मासेमारी। त्याचा रुबाब, त्याची अदब सारेच आगळे आणि वेगळे। रापण कशी लावली जाते, रापण कशी ओढतात, जाळ्यात पकडलेले मासे कसे जमा केले जातात हे आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, सुदर्शन सुर्वे रॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण आलो आहोत कुडाळमधल्या किल्ले निवतीवर। मित्रांनो, इथे येण्याचे खास कारण म्हणजे इथे आपण आलो आहोत, माझ्या मागे बघितलं तर पारंपरिक रापण जी कोकणात केली जाते त्या रापणीला आपण आलो आहोत। म्हणजे पारंपरिक पद्धतीने मासे कसे पकडतात यासाठी आपण खास इथे वेळ काढून आलो आहोत। आताही माझ्या मागे जी बोट आहे या बोटीने आता जी जाळं टाकत गोल फिरत, म्हणजे त्यांची जी पद्धत आहे त्यांची मासे पकडायची त्या पद्धतीने ती बोट फिरत आता ही इकडे आली आहे। साधारण 1 तासाचा अवधी हे जाळं टाकून झाल्यानंतर ती रापण इकडे ओढण्यात येते। एक दोरी मगाशी त्यांच्या तिकडे समोर जे आहे त्यांच्या हातात आहे आणि एक दोरी आता ह्या बोटीने इथे टाकत ती बोट आलेली आहे आणि साधारण 1 तासाने ही रापण ओढण्यात येईल आणि कोणकोणते मासे या रापणीमध्ये मिळतील ते आपण पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सुर्वे रॉक चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा। गाडी किल्ले निवती बस स्टँड जवळ पार्क करून आपण चाललोय निवतीच्या समुद्रकिनारी। वाटेत हिशोबाचे शब्द कानाशी पडायला सुरुवात झाली आहे। बांगडा इतका किलो, सुरमई इतकी किलो, ऐकताय ना? निवतीच्या समुद्रकिनारी पोहोचण्यासाठी जो रस्ता जातो तो गावातूनच जातो। गावातील निमुळत्या रस्त्याने वाट काढत कधी कधी कोकणातील उतरत्या छपराच्या चिरेबंदी घराच्या अंगणातूनच वाट काढावी लागते। हळूहळू समुद्राचे दर्शन व्हायला सुरुवात होते आणि नजरेस पडते ती आपण कित्येक दिवस ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या रापणीची। चला मित्रांनो, मनमुराद आनंद लुटूया या रापणीचा। लहानपणी आम्ही क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला रापे असे थट्टेने म्हणायचो। हा शब्द इथून आला की काय अशी शंका सहजच निर्माण होते। आंब्याच्या होडी म्हणजे ज्याला पगार म्हणतात, कोकणात शेती या व्यवसायाबरोबरच मासेमारी हा एक व्यवसाय महत्त्वाचा मानला जातो। कोकणाच्या किनाऱ्यावर असलेल्या मच्छीमारांनी आपला पारंपरिक व्यवसाय कित्येक वर्ष राखलेला आहे। भली मोठी लाकडी होडी समुद्रात बोट लोटताना एकमेकांना स्फूर्ती दिली जाते, त्याला हमावणी म्हणतात। रापणीची बोट समुद्रात लोटताना किंवा रापण ओढत असताना या हमावण्या सुरू असतात।
आपण घोडं लुटलो ते घोडं पाण्यात गेलेलं आहे. आता इकडचं एक पालाव आहे ते त्याच्यात दोरी आहे ते आता ते तेवढंपर्यंत जाणार 1 किलोमीटरपर्यंत. नंतर ती जाळं टाकणार आहे त्यासाठी परत ते पालाव एक दोरी घेऊन येणार इकडे त्याच्यानंतर खेचणार आहे त्याच्यानंतर मच्छी भेटणार आहे. सीझन हा पावसाळी चालू होतो सीझन तो दिवाळीपर्यंत राहतो. दिवाळीनंतर पण थोडे दिवस राहतो नंतर बंद होतो. आणि किती खप असतो असं माशाचं काही सांगू शकत नाही. पाण्यात मासा भरपूर पण भेटू शकतो नाही तर काही पण भेटू शकत नाही. हे त्याच्यात हे आहे म्हणजे आज तुम्हाला 500चे भेटले तर उद्या 15,000चे पण भेटू शकतात किंवा 20,000चे पण भेटू शकतात असं त्याच्यात हे. आणि साधारण कुठली मच्छी जास्त मिळते मासे आपले? आणि आता सध्या बांगडा चालू आहे, घोळशी आहे किंवा टोकी, तारली हे मासे सध्या इथे भेटतात. आपले कोकणी मासे कुठले मिळतात? कोकणी मासे म्हणजे तारली, टोकी, बांगडा, घोळशी हा कोकणी मासा आहे. तो जास्त लोक इकडे खातात. त्याला खेचायला 1 तास लागेल.
1 तासात ते पूर्ण किनाऱ्यावर येईल. ही बोट आता जी आली आहे ती साधारण 6 माणसं या बोटीवर होती आणि बाकीची उरलेली माणसं ही बोट ढकलून किनाऱ्यावर उभी होती. साधारण 25 ते 30 माणसं या रापणीला लागतात आणि 30 माणसाची मेहनत काय रंग देते ते आपण आता थोड्या वेळातच आपल्याला कळेल. आता ही बघा एक दोरी ओढत आहेत आणि एक दोरी मगाशी किनाऱ्यावर होती. आता दोऱ्यानंतर 1 तासाने ओढण्यात येतील आणि कोणकोणते मासे पाहण्यात आपल्याला पाहायला मिळतील ते आपण तर नक्की पहा. त्यासाठी हा व्हिडिओ मी मगाशी सांगितलं शेवटपर्यंत पहा. आता ही बोट किनाऱ्यावर आणतायत. मगाशी ही बोट ढकलून समुद्रात ढकलली होती. आता तेवढीच मेहनत या बोटीला किनाऱ्यावर नेण्यासाठी लागते. खूप मेहनत असते, खूप अंग मेहनत असते. त्याच्यामुळे जर मासे जर मिळाले नाही ना तरी मेहनत फुकट जाते. आता बघा इथे किती मेहनत असते. ही बोट समुद्र किनारी नेतात. बोट समुद्र किनारी नेताना एक खास पद्धत वापरली जाते. लाकडी ओढके या बोटखाली ठेवले जातात. किल्ले निवतीवर रापण इथे केली जाते. तिकडे 3 बोट्या रापण करतात. म्हणजे ही दुसरी बोट आहे. समुद्र किनारी अजून 2 बोट आहेत. म्हणजे माझ्या पलीकडे दिसत आहेत तिकडे अजून 2 बोट उभे आहेत आणि नंबर वाईज ही रापण शिस्तीने केली जाते आणि 3 बोट हे एकामागोमाग या समुद्र किनारी रापण करतात आणि मासेमारी करतात पारंपरिक पद्धतीने. रापणेचे जाळे किनाऱ्याभोवती फिरवून दुसऱ्या टोकाला समुद्रातून घेऊन येतात. रापणेची दोन्ही टोके ओढून ती समुद्राबाहेर काढण्यासाठी दोन्ही बाजूला 20 ते 25 मच्छीमार असतात. दोरखंडाला एक दांडक्या बांधलेला असतो. त्याला टांगुल असे म्हणतात. प्रत्येक दोरीला जोड्या असतात. टांगलावर एक दांडक्या कमरेकडचा भाग रेलून रापण मागे खेचतात. वागळी वागळी हो वागळी मासा बघ. खेकडा पण आहे बघ. खेकडा पण आहे बघ. खेकडा आहे. बांगडे भरपूर आहेत. नाही वागळी वागळी खातात ते पण. वागळी खातात ना. चिकन सारखी लागते. वागळी मासा आहे. तिथे पण वागळीच आहे. ते पण पापलेट आहे. वागळीच आहे. पापलेट नाही. पापलेटचा सीझन नाही. हे बांगडे जाम आहेत. खेकडा आलाय. लाईट मारता लाईट मार. घालला
खायला मजा आहे. बेडकी खातात मोठे माकुळ आहेत हे माकुळ आहेत माकुळ. हे काय हे वाघळे काटा मारला काटा मारतो हा हे बेकार असतं शिलेचा हे शिल ह्याचं बेकार असतो हे मारलं नाही ने शेपडीला शेल का दोन वागळे टाकले त्याच्यात नको ते काठे मारता शेपटीला असतो शेपटीला दाखव जरा हे बाळकेत घेत आहे बघू तुझा शेल दाखव आहे ना हे बघा हा काटा विषारी असतो विषारी काटा असतो कोणा भाई रिक्षावाल्यांका अरे 1.5 किलो 1.5 किलो 750 ग्रॅम हे वाघळी मच्छर करतात कसं लागतं काटा तो शेपटीत टाकणार पाचशे दिले काटा गेला तर झालं त्याचं मग काय ना आता काय ना तो अरे बघ खोटा वाटता मौन्या होते बघ पापलेट तिथे बघ मछली काय रे ऐकायचे बाणकी बाजूचे बाहेर अरे जागे पायाखाली टाक ते आबा काही नाही साबादना पायाखाली टाक मात्र पायाखाली ते इलो किल्ले निवतीवर भटकंती आणि रापणीचा मनमुराद आनंद घेतला. एक वेगळाच अनुभव गाठीशी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. गेली कित्येक दिवस रापण कशी असते, कुठे लावली जाते याचा आम्ही शोध घेत होतो. आज तो शोध इथेच संपतोय. मित्रांनो, सुर्वे रॉक्स आपणा सर्वांचे सुखाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. कोकणातील निसर्ग, आजूबाजूची ठिकाणे, सौंदर्य, कोकणातील चालीरीती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच व्हिडिओ करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तुमची साथ नेहमी आमच्यासोबत अशीच असू द्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे सुर्वे रॉक चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.